कारण उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 10हून अधिक भाविकांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं आपल्याला कळतंय। याशिवाय जर आपण पाहिलं तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे। यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला। मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक या ठिकाणी आले। सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं, त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली। दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेने घेतला आहे। भीड़ आ गई, भीड़ में हम फंस गए। लोग धक्का मारने लगे, हम नीचे गिर गए, बहुत लोग नीचे गिर गए। बहुत ज्यादा भीड़ कंट्रोल नहीं हुआ, हम एक बन एक ऐसा गिरते रहे। भीड़ इतना थी, मैं वापस हो रहा था, उसके पीछे इतना भीड़ हो गई कि आगे पीछे थे कि उसी में मतलब आदमी गिर गए सब भड़क में। और तब हम सब भी मर जाते, लेकिन ये लोग बच गए, लेकिन हमारे चाचा उसमें खत्म हो गए उसी वक्त। दरम्यान प्रयागराज या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झालेली आहे त्या घटनेची पंतप्रधान मोदींनी 2 वेळा माहिती घेतली आहे। मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा झाली आहे। जखमींवरती सुरू असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतला। तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं भाविकांना आता आवाहन बघायला मिळतंय। जवळच्या घाटावरच स्नान करा असं आवाहन केलं जातंय। संगमावर जाण्याचा जो प्रयत्न सध्या भाविकांचा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांनी हे आवाहन केलं। अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। जरा ये पब्लिक भाग